लग्नानंतर होईलच प्रेम मालिका सध्या एका वेगळ्याच वळणावर गेली आहे. मिथुन भाऊजींना त्यांच्या मुलीच्या हॉस्टेलमध्ये भरण्यासाठी पैसे हवे असतात. त्याचमुळे तो आता मालिनीकडे पैसे मागू लागतात. खरं तर अनकम्फर्टेबल होऊन त्यांना पैसे मागावे लागतात. पण मात्र मालिनी आता दुसराच राग त्यांच्यावर काढते. त्याचमुळे मिथुन भाऊजींना स्वतःचीच लाज वाटू लागते आणि ते तिथून निघून जातात. तर मालिनीला नंतर कळते की आपण उगाच मिथुन भाऊजींवर दुसऱ्यांचा राग काढला. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा आता विजय घेऊ लागतो. कशा प्रकारे तुम्हाला नोकरांसारखं या घरामध्ये वागणूक दिली जाते यांची जाणीव तो आता मिथुन भाऊजींना करून देतो. एवढं सगळं करूनही देशमुखांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे असं तो त्यांना दाखवून देतो. तर पैशांसाठी मालिनी वहिनीच्या मागे आपल्याला फिरावं लागतं याची जाणीव आता मिथुनला होते. पण मिथुन विजयच्या बोलण्यावर एवढं काही लक्ष देत नाही. पण जेव्हा तो दुसऱ्यांदा आता मालिनीकडे पैसे मागायला येतो तेव्हा सुद्धा मालिनी त्याला इग्नोर करते. तर आता कुठेतरी जाऊन मिथुनला विजयचं बोलणं आता खरं वाटू लागतं. तर मिथुनच्या बाबतीत जे घडलं ते योग्य आहे का?